आपण पालक वडी तर नेहमीच खातो, पण आज आपण वेगळ्या पद्धतीने पालक वडी बनवणार आहे। तर यासाठी 10 ते 12 पालकची पाने घेतलेली आहे आणि ही पानं मोठी मोठी पानं आहेत। ही पाने चांगली स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि याची जी देठं असतात ती काढून घेतलेली आहे। तर ही पानं चांगली धुवून कोरडे करून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालायची, कोथिंबीर जरा जास्तीची घ्यायची। त्यानंतर 3 लसूणच्या पाकळ्या, 3-4 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच कापून घेतलेलं आलं, दोन ते 3 हिरव्या मिरच्या तुकडे करून घालायचे, म्हणजे छान वाटल्या जातील चांगल्या अशा बारीक। पाव चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, चिमूटभर गरम मसाला। फक्त वाटण्यापुरतं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये। आपली जी धान्य गाळायची गाळणी असते त्या गाळणीला थोडं तेल लावून घ्यायचं आणि कुकरमध्ये किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि या गाळणीला चांगलं असं तेल सर्व बाजूंनी लावून घ्यायचं। बाउलमध्ये 2 वाट्या बेसन पीठ घ्यायचं, स्टीलच्या 2 वाट्या आहेत। आणि आता यामध्ये जो आपण मसाल्याचं वाटताना थोडं पाणी घालायचं आणि खूप बारीक नाही वाटला गेला तरी चालेल, थोडा जाडसर ठेवायचा ठेच्याप्रमाणे। आता यामध्ये पाव चमचा आमचूर पावडर घालायची। हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं, कालवून घ्यायचं। भिजवताना यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, मीठ खूप जास्तही असायला नको, तयार करून घ्यायचं। हे बघा असं पीठ तयार झालं पाहिजे, खूप पातळ व्हायला नको। हे बघा 1 मिनिटानंतर असं पीठ तयार झालेलं आहे। ही पानं ठेवायची, गाळणीला मात्र चांगलं असं तेल लावायचं आणि पानं ठेवताना उलटी सुलटी ठेवायची। आता यावर हे पीठ लावायचं, पाण्याला चांगली जास्त उकळी यायला नको, त्याआधीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। असं पीठ लावून झालं की यावर दुसरी पानं ठेवायची। आता आणि यावर पुन्हा पीठ लावून घ्यायचं। आतलं पाणी जर जास्त गरम झालं तर ही प्रोसेस करायला कठीण जाते, हाताला चटके लागू शकतात, म्हणून आतलं पाणी खूप गरम व्हायला नको। आणि जर गरम झालं असेल तर गॅस बंद करून ठेवावा, म्हणजे हे पीठ आपल्याला चांगलं असं ह्या पानांवर पसरवता येईल। तशीच उलटी सुलटी पानं ठेवायची। ही सर्व पानं रचून झालेली आहे, गॅस ऑन करायचा आणि आता शेवटची जी काही पानं असतील तर ती पानं अशा प्रकारे उलट्या साईडने ठेवायची। याला मात्र पीठ लावायचं नाही। हे बघा अशी तुम्ही ही पालक वाफवून घ्यायची। गॅसची फ्लेम हाय करायची 2 ते 3 मिनिटांसाठी, त्यानंतर कमी ठेवायची। तर 8 ते 10 मिनिटांनंतर ही वडी चेक करून बघायची, यामध्ये सुरी घालून बघायची। जर सुरीला काही चिटकलं नाही म्हणजे ही वडी बनून ही शिजून तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा आणि आता हिला अशीच गार होऊ द्यायची। गार झाल्यानंतर काढून घ्यायची आहे। अशा ह्या वड्या वाफवून घेतलेल्या आहेत, गाळणी अशी उलटी करायची। तर ह्या वड्या आता कापून घेऊ, फार झंझट न करता अगदी सोपी आहे बनवायला। तर आता हिचे तुकडे करून घ्यायचे। तुम्हाला हवे तसे तुकडे याचे करू शकता। यापूर्वी आपल्या या चॅनलवर आपण
पालक वडी रोल करून बनवलेली आहे। तर आता ह्या कापून घेतलेल्या वड्या गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या। तर हे बघा छान अशा गोल्डन कलरवर ह्या पालकच्या वड्या तळून घ्यायच्या। हे पहा छान लेयर आलेले आहे, ह्या पालकच्या वड्या अशा तयार होतात। तर याचप्रमाणे सर्व वड्या तळून घ्यायच्या।